उत्तम काया नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा हुने उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नम सरी चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येच्या अधिकरणतेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता आसितगिरी समंशात कंजलम सिंधुपात्रे स्रुतरुवर शाखा लेखणी पत्र मोरवी लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्व काल तदपि तव गुणानामिष पारं न याति नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव धन्य धन्य निवृत्ति देवा सावधवावे कीर्ती करुणी मरावे जन्म घालू नये वाया मानवाची उद्दम काया प्रस्तुत कीर्तनरूपी सभेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण भगवान पांडुरंगाचे लाडके लढीवाळ प्रेमळ भक्त संत नामदेव महाराज आणि नामदेवरायांचा 3 चरणाचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला विठ्ठल विठ्ठल या अभंगाला या कीर्तनाला या सेवेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे महत्त्वाचं आहे अति महत्त्वाचं आहे कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे माहिती आहे कल्पना आहे तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असतं आमचे आदरणीय मामाश्री श्री सूर्यबान पाटील तुकाराम शेळके यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा हा 1 दिवसाचा कीर्तन उत्सव कीर्तन सोहळा पाठीमागे त्यांच्या सुनील सूर्यबान शेळके कुसुम सूर्यबान शेळके सुनीता सूर्यबान शेळके पौर्णिमा सुनील शेळके हा सगळा मोठा परिवार या सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ते निघून गेले आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय वंदनीय पूजनीय याच कुटुंबातील आणि याच घरातील एक वारकरी संप्रदायाचे पारंपरिक नेतृत्व करणारे असे आदरणीय वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक श्री भाऊसाहेब महाराज सानप आणि त्यांचे सगळे सहचारी या सर्वांनी दिलेला मला या शेळके परिवाराचा निरोप आणि त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांचं दर्शन सगळ्या आई बहिणी सर्व वडीलधारी सर्व टाळकरी विद्यार्थी बाल गोपाळ मित्रमंडळी मृदंगाचार्य अतिशय सुंदर आहेत गाणारे श्री बैरागी बाबा तुम्हाला वंदन श्री आदरणीय उभ्या महाराष्ट्रभर ज्यांचं नाव आहेत असे आदरणीय नवनाथ महाराज दिघे आहेत आणि हा जो कार्यक्रमाचा कीर्तनाचा सोहळा हा कायमस्वरूपी तुम्ही कधी पण टाकलं सूर्यबान पाटलांचं नाव तर यूट्यूबला येईल आणि ज्या चॅनलने हे कीर्तन पडणार आहे ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आहे का नाही सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
मोठ्या मोठ्या विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या चॅनलला शूटिंग झालेली आहेत. सर्वांनी त्याला चॅनलला सबस्क्राईब करा. एकदा सर्वांना मनोभावे वंदन करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. अभंग संत नामदेव महाराजांचा आहे आणि या अभंगातील तीनही चरणांचा सरळार्थ असा आहे. या अभंगातून संत नामदेवरायांनी उपदेश केलाय का जन हो माई बाप हो, अमूल्य किमतीचा मनुष्य देह आपल्या सर्वांना मिळालाय. कारण स्वर्गातले लोक या देहाची अपेक्षा करतायत. स्वर्गातल्या लोकांना न मिळणारा हा देह आपल्या सर्वांना मिळालाय. प्रत्येकाला एक दिवस मरायचंय. कोण कधी मरल याचा भरोसा नाही. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते. कदाचित हे स्वराचा आवाज कमी करा. कदाचित आजची दुपार कोणाला तरी करंटी जाऊ शकते. उद्या उजाडणारी सकाळ कोणाला तरी कुटुंबाला वाईट जाऊ शकते. आज रात्री लागणारी झोप कोणाला तरी काळ झोप सुद्धा लागू शकते. प्रत्येकाला एकदा मरायचंय. कोण कधी मरल याचा भरोसा नाही. मग मरायच्या अगोदर असं काहीतरी काम करा, असं काहीतरी कार्य करा का ते काम केल्यानंतर तुम्ही मरून गेले, या जगातून जरी निघून गेले तरी तुमचे नाव शिल्लक राहतील. तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचे नाव शिल्लक राहतील. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे. हा जन्म माणसाने वाया घालू नये. दान धर्म करा, आहे का नाही, सत्कार्य करा, एकमेकांना मदत करा. मानवाची उत्तम काया. आणि अभंगाचा शेवट करताना इतका गोड केलाय. देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत. किती आहेत तुमचं लक्ष आहे का? पण कन्ना तू सांभाळायचा टाइमपास चाललाय. इकडे लक्ष द्या. देवाने 84 लाख जीव तयार केलेत. सगळे जीव आडवेत बरं का. फक्त 2 जण उभे आहेत. कोण कोण? एक वृक्ष आणि एक मनुष्य. असे 2 जण फक्त उभे आहेत. सगळ्यांची वाचा देवानी थांबवलेली आहे. फक्त एका जणाची वाचा खुली केलेली, ते म्हणजे मनुष्य जन्म. उद्देश देवाचा एकच. हा माझं भजन करील, हा पायाने माझी वारी करील, हाताने माझं भजन करील. जावं सकळ सिद्ध आये, हात चालावया पाय, तव तू आपुले स्वहित पाय. तीर्थयात्रा जाया चुकू नको, जव काळ असे दुरी ठेला. हा तीर्थयात्रा करील, हा परमार्थ करील, हा एकच उद्देश देवाचा. म्हणून देवाने हा जन्म मनुष्य निर्माण केलाय. म्हणून नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म, पण सर्व जन्माहुनी उत्तम, म्हणून जन्म घालू नये वाया. विठ्ठल विठ्ठल. आज सूर्यबान पाटलांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. दादा रिटर्नला आवाजच येत नाही. तुम्ही इथे येऊन बसा, तुम्हाला येतो पावर आवाज. हॅलो, आता कस काय आला? ऐका, वर्षश्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? आज काय सूर्यबान पाटलांचं काय आज? ते मीच म्हणतो सगळं. तुम्ही कशाला काय वोट उघडायचे पुन्हा मिटवायचे, तुम्हाला केवढा मोठा त्रास. त्यापेक्षा मीच म्हणतो. आता रोजानं झाला असल्यामुळं सगळं आता मीच म्हणणार. बोलत जा जरा, बोलत जा. तुम्ही जस काय माझ्या दाव्याला बसले अशी बसली माझ्या पुढे येऊन. ताट बसा, प्रफुल्ल बसा. ऐका, सूर्यबान पाटलांचं आज वर्षश्राद्ध आहे. सूर्यबान पाटलांचं आज काय? पुण्यस्मरण आहे. वर्षश्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय? ऐका, वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धायंती इति श्राद्ध. हा म्हणजे काय? श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आता हे सूर्यबान पाटलांचे सगळे भाऊ, त्यांच्या घरातले सगळा परिवार, आहे का नाही, हे सुनीताताई, कुसुमताई, आहे का नाही, सुनील दादा, पौर्णिमाताई, या सगळ्या लोकांनी सूर्यबान पाटलावरती श्रद्धा ठेवली. ब्राह्मण काकांना बोलवलं, इथं मला बोलवलं, तुम्हाला बोलवलं, आचार्य बांधवांना सांगितलं, साऊंड सिस्टीमवाल्यांना सांगितलं. त्यांच्यावरती श्रद्धा ठेवून जो विधी मार्ग केला, याचं नाव श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. आलेले सगळे ऐका ना, हा बॅनर तुम्ही सगळ्यांनी वाचलाय ना? हो की नाही? हा, वाचला. बॅनरला वरती 1 नंबरला असं नाव आहे, प्रथम पुण्यस्मरण, आणि मध्यभागी नाव आहे यांचे प्रथम वर्ष श्राद्ध. तेव्हा ते खाली प्रथम वर्ष श्राद्ध कार्यक्रम, आणि वरती 1 नंबरला नाव आहे प्रथम पुण्यस्मरण.
आणि एका बाजूला सूर्यबान पाटलांचा फोटो आहे आणि खाली माझा फोटो आहे. प्रथम पुण्यस्मरण म्हणजे वर्षाचं, श्राद्ध म्हणजे त्या खालच्याचं का फेटेवाल्याचं, मग कोणाचं? ऐका, प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेनं केला जाणारा विधी, याचं नाव श्राद्ध आहे. आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, हे बघा, हे त्यांचे चिरंजीव आहे सुनील दादा. त्यांचे वडील या जगातून आज निघून गेलेत. आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम स्मृतीला उजाळा देण्यासाठी आपण सगळे या ठिकाणी जमलात. एक वाक्य सांगू तुम्हाला, ज्याचे वडील वारले, ज्याची आई वारली, त्याच्या जीवनातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो. ध्यानात ठेवा. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो, पण तुमच्या आमच्यातून गेलेले आपले वडील, आपली आई या जन्मात परत कधी भेटत होत नाही. आणि अजून तुम्हाला सांगू का, हे बघा लय गोड आहे, एवढं वाक्य लिहून ठेवा घरातली माणसं. पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, काय बोलतोय मी? पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कोरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार असतो. सूर्यबान नामे सूर्य, नाव आहे सूर्यबानाचे. सूर्यबान नामे सूर्य वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकल्या घटीचा दिवा. याचा अर्थ काय होतो महाराज? दिव्याची वात, भाऊसाहेब महाराज, दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे जोपर्यंत दिव्यात तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते. तिला मालवायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि वडिलांची आठवण डोक्याला चटके बसल्यावर येते. वडिलांची आठवण कधी येते? डोक्याला चटके बसल्यावर. बरं का, चटके म्हणजे उन्हाचे नाही. मग कधी कोणते? आई वडील वारले की सख्खा भाऊ बोलायचा बंद होतो, पहिला चटका. बायको नीट बोलत नाही, दुसरा चटका. नातेवाईक पाठ फिरवतात, तिसरा चटका. जेव्हा एखादा वाईटातला वाईट प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतो, इथून मागे वाईट प्रसंग आले नव्हते का? आले होते. तेव्हा वडील जिवंत होते, आई जिवंत होती. त्यामुळे आलेले वाईट प्रसंग ते तिकडच्या तिकडं निस्तरायचे, ते आपल्यापर्यंत येऊ देत नव्हते. पण आई वडील वारल्यामुळे ते प्रसंग आपल्यापर्यंत आलेत, आपल्यापर्यंत पोहोचलेत. आणि ते प्रसंग झेलवण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण आई वडिलांच्या फोटोकडे पाहून रडतो, गडबडा भुईला लोळतो, भिंतीवर डोकं आपटतो, त्या फोटोला मिठ्या मारतो, कवटाळतो. तेव्हा उरतात त्या फक्त आठवणी आणि फक्त फोटो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आहे का नाही? अजून एक सांगतो तुम्हाला. आयुष्यामध्ये राहत असताना वडील जर कोणाचे वारले, आता हे घरातले, आता यांचे ऐका सगळे, हे जे दादा आहेत ना सूर्यबान पाटील मामा, यांच्या नावाने उद्या एक झाड लावायचं. तुम्ही राहायला जरी मुंबईला असले पण तुमचं गाव इकडंच कुठेतरी असेल ना, आहे का नाही? हेचे हा, तुम्ही तुमच्या घराच्या पुढं एक वडाचं झाड लावा. काय लावायचं? वडाचं झाड. कोणाच्या नावाने? दादांच्या नावाने, मामांच्या नावाने. का बरं लावायचं वडाचं झाड? वडाच्या झाडाला 1000 वर्षाचं आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? 1000. सूर्यबान पाटील या गावातून जरी गेले, मुंबईतून जरी गेले, तरी वडाच्या झाडाच्या रूपानं 1000 वर्ष नांदूर शेंगोट्यात उभे राहतील. जेव्हा कधी उन्हाळा कडक तापेल, जेव्हा कधी लोक त्या झाडाखाली येऊन बसतील, आश्रय करतील, तेव्हा लोक सहज बोलतील, बापरे काय उन्हाळा तापलाय, काय कडक ऊन लागतंय. अरे हे झाड जर आज नसतं तर किती वाईट प्रसंग आला असता. सूर्यबान पाटलाच्या नावाने लावलेले हे झाड आहे, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळो. सूर्यबान पाटील गेले पण सावलीच्या रूपानं आज आपल्यामध्ये जिवंत आहे. कीर्ती करोनी मरावे, आहे का नाही? जेव्हा कधी नांदूर शिंगोटे गावात नवीन पोरी लग्न करून येतील आणि जुन्या महिला जेव्हा त्यांना वड पुजायला नेतील, तेव्हा सांगतील, अगं आपल्या गावात वडाचं झाड नव्हतं, होतं पण लय लांब होतं. मग हे कोणाचे? ते सूर्यबान पाटील शेळके वारलेत ना, त्यांच्या पोलांनी लावलेलं हे झाड आहे. म्हणजे त्यांच्या नावाने हे लावलेलं झाड आहे. म्हणजे नवीन पोरीनं सुद्धा ते मामा माहिती होतील, म्हणून वडाचं झाड त्यांच्या नावाने नक्की लावा. आणि कोणाची आई वारली असेल तर आईच्या नावाने आंब्याचं झाड लावायचं. आंब्याचं का बरं लावायचं महाराज? आंब्याचं झाड, या सगळ्या महिला आहे माझ्याकडे बा, सगळे इकडे बा बरं का. खुर्चीवरले गप्पा इकडे इकडे आहे का? हे गप्पा आपण नंतर मारू सगळे. इकडे बा, आईच्या नावाने आंब्याचं झाड का लावायचं? सगळ्या बाया, जर तुम्ही कधी माहेरला गेल्या आणि 2 दिवस जर तुम्ही आईकडे थांबल्या, तर तिसऱ्या दिवशी जर पुन्हा तुम्ही इकडे यायला निघाल्या तुमच्या सासरी, तर तुमची आई तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवते का? अजिबात नाही पाठवीत. 2 दिवस तुम्ही थांबल्या आणि तिसऱ्या दिवशी जर तुम्ही निघाल्या, तर तुमच्या आईला उभं वारं सुटतं. हिला असं वाटतं माझी पोरगी चालली, आता हिच्या पिशवीत काय काय टाकू, काही पण टाकते. तिला असं वाटतं माझा आखा फ्लॅट हिच्या पिशवीत घालू का काय.
आका बंगलाईच्या पिशवीत घालू का काय, आखी प्रॉपर्टी आखी इस्टेट माझी पोरीच्या पिशवीत घालू का काय, असं म्हातारीला होतं. पण आई वडील गेल्यामुळे बऱ्याच बायांच्या पिशव्या रिकाम्या येतात. का बरं माहिती का? माय मेली बाप मेला, हे माय मेली बाप मेला, हे माय मेली बाप मेला, हा माया मेली बाप मेला. आता कोण नाही राहिलं, आता कोण आहे? आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसे आवेरू. आई गेली, विषय संपला. वडील वारले, नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद झाले. एक वाक्य लिहून ठेवा, वडील वारल्यानंतर नाथ्याचे दरवाजे कायमचे बंद होतात आणि आई वारल्यानंतर प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटून जातात. ते परत कधीच जुळल्या जात नाही. विठ्ठल विठ्ठल. ऐका, म्हणून आईच्या नावाने आंब्याचं झाड लावा. आंब्याचं का लावायचं? जशी तुमची आई तुम्हाला पिशवी बनवून देत होती तसं ते झाड त्या झाडाची फळं तुम्हाला देईल. जशी तुमची आई तुम्हाला कुशीत घ्यायची तसं ते झाड तुम्हाला सांगाल, बाळा अरे लय ऊन झालंय, माझ्या सावलीत ये आणि ऊन कमी झालं म्हणजे तुझं काम कर. आणि मेल्यानंतर सुद्धा झाडाच्या रूपानं ते आपल्यासोबत राहतील आणि आयुष्यभर प्रेमाची सावली देत जातील. हा संदेश तुम्हाला चांगला वाटला, एकमेकांना सांगत जा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामध्ये, हो राहिल्या कीर्ती जगामध्ये. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामध्ये, हो राहिल्या कीर्ती जगामध्ये. ऐका, वडील वारले, आई वारली, विषय संपला. पण आईच्या नावाने आंब्याचं झाड नक्की लावा. आणि एक वाक्य सांगतो तुम्हाला, आई वडील आणि झाड एक कनेक्शन आहे. कसं काय एक कनेक्शन आहे? इकडे बा, आई वडिलांना दोन मुलं असावे, एक आई वडिलांशी बोलतो, एक बोलत नाही. पण आई वडील काळजी करताना दोघांची करतात. जो बोलत नाही त्याची पहिली काळजी करतात आई वडील, आणि जो बोलतो नंतर त्याची काळजी करतात. तसं झाड आहे, ज्याने झाड लावलंय त्यालाही झाड सावली देतं आणि जो झाड तोडायला आलाय त्याला सुद्धा झाड सावली देतं. ओवी किती गोडी बघा. जो खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे दैसा. झाड दोघांना सावली देतं. तसं आई वडील दोघांची काळजी करतात, म्हणून आई वडिलांच्या नावाने झाड लावा. एवढं मोठं साम्य आहे. सध्या फार लोक या जगातून चाललेत बरं का. इकडे बा, सध्या लोक जी चाललेत ना, फार चाललेत, लई चाललेत. म्हाताऱ्या लोकांपेक्षा तरुणांची यादी जास्त आहेत जाणाऱ्यांमध्ये. काय वाटतं तुम्हाला? चुकीचं बोलतो तुम्ही? सध्या लोक जी मरतायत ना, फक्त 4 कारणामुळे मरतायत. तुम्ही नाही म्हणू शकत नाही, मला माहिती आहे. कोणते कोणते 4 कारण आहे? पहिलं कारण आहे अटॅक. सगळ्यात जास्त अटॅक पायी लोक जात आहेत. व्यसन, ॲक्सिडेंट आणि अजून आत्महत्या. या 4च कारणामुळे लोक सध्या मरत आहेत. अटॅक पायी सगळ्यात जास्त लोक मरून राहिले. लय लोक मरून राहिले महाराज या अटॅक पायी. अटॅक हा रोग नाही बरं का, किंवा तो आजार नाही. इथं जर तुमचे कोणी मित्र असतील ना डॉक्टर इथं गावात, त्यांना विचारा तुम्ही लगेच कार्यक्रम झाल्यावर, अटॅक रोग आहे का? नाही. मग तो आजार आहे का? नाही. मग अटॅक काय येतो माणसाला? जास्त टेन्शन, अति ताण, ओव्हरलोड चिंता, अति डिप्रेशन झालं की मेंदूला ताण पडतो. आणि मेंदूला ताण पडला का मेंदूची विचाराची पातळी डायरेक्ट संपून जाते, म्हणजे 0% होते. आणि मेंदूची विचाराची पातळी एकदा संपली का शरीरातला बीपी हाय लो होतो. आणि शरीरातला बीपी हाय लो झाला की माणसाच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मूळ ज्या 3 रक्तवाहिन्या त्या ब्लॉकेज होतात. कोणाची 20% ब्लॉक,
30% ब्लॉक, कोणाचे 80% ब्लॉक, 100% ब्लॉक. आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या की माणसाच्या हृदयाला रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला आणि पुरेसा होत नाही. आणि रक्त पुरवठा वेळेच्या वेळेला न झाल्यामुळे प्रचंड घाम येऊन तडफडून माणसं मरतात. आणि त्याला आपल्याकडे याला अटॅक आला असं म्हणतात. बोला, अटॅक रोग आहे? खरं आहे का खोटं आहे? अटॅक रोग नाही. हे बघा, तुम्ही आता माझ्यासमोर बसलेले जेवढी माणसं आहेत आणि जेवढ्या महिला आहेत, सगळ्यांनी ऐका. जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच अटॅक नाही आला पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल ना, तर एक वाक्य लिहून ठेवा. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. रात गई बात गई. काल काय झालं अजिबात आठवायचं नाही. उद्याचं उद्या पाहू, पण आज काय करायचंय याच्यावरती लक्ष द्या, फोकस करा. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. काय वाटतं, मी चुकीचं बोलतोय का? बरोबर बोलतोय मी? हा, मीच म्हणतो. हा वटुकडून पुन्हा मिटवायचे, केवढा मोठा त्रास तुम्हाला. ऐका जरा इकडे बा, तुम्ही टेन्शनमध्ये नाही, कोणी काही नाराज बिरत नाही तुम्ही काही, किंवा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही बा, अशी काही नाराज नाही तुम्ही. मग बोलत जा ना. ऐका, काय मागात बसून निसते टुकुमुकू बघतोय नुसता, अशी पाहून राहिली मला. ऐका इकडे बा, मुद्दा आपला चालला होता काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे उद्या सकाळी दात घासल्यावर पाहू, पण आज काय करायचंय याच्यावरती पूर्ण फोकस करा. उभ्या आयुष्यात माणसाला कधी अटॅक येणार नाही. तुम्हाला माहिती का, चिंता आणि चिता अशा दोघी बहिणी आहेत. कोण आहेत त्या बहिणी दोघी? आणि दोघींना देवाने एकच काम दिले, जाळणे. फक्त फरक एवढाच आहे भाऊसाहेब महाराज, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. काय ते काय म्हणले तुम्ही? चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता जिवंत माणसाला जाळते आणि चिता मेलेल्या माणसाला जाळते. चिता एकदाच जाळते का परत परत जाळते? हे असं काय काहीतरी म्हणून तोंडानं एकदा जाळते की नाही? चिता एकदा जाळते ना, एकदा जाळते ना, का पुन्हा पुन्हा जाळते? तुम्हाला कधी असा फोन आलता का? कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या आजोबांना पेटवायचा कार्यक्रम ठेवलाय, तुम्ही त्यांना पेटवायले. असं कोण झालं? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते, पण चिंता पावलो पावली जाळते, मिनटा मिनटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तीच नाव चिंता. काठीवरी पडता चिंता व्यापे तळमळी, हरिकथा एकता नेत्रे नागविले तत्वता. काठीवरी पडता चिंता व्यापे तळमळी. पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होती तिचं नाव चिंता आहे. म्हणून चिंता करून चित्ता रचण्याची वेळ येऊ नये एवढ्या करता मधला पर्याय काढा, चिंतन करा. म्हणा काळ सारावा, काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगास्थाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. काळ सारावा चिंताने, एकांतवासी गंगास्थाने, सारावा म्हणजे घालवावा. चिंतनात माणसाने वेळ घालवा, चिंता करणे, टाइमपास करू नये. पहिला मुद्दा संपला, अटॅकने लोक मरतात. इकडे बा, दुसरा मुद्दा आहे ऍक्सिडेंट पायी सध्या लोक जास्त मरू राहिलेत का नाहीत? इतक्या गाड्या चालतात ताई, कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या मरू राहिलेत, कुत्र्याच्या मौतीनं. तुम्हाला माहिती का? तुम्हाला रागील माया बोलण्याचं, पण येऊ द्या, काय अडचण नाही. पूर्वी रस्त्यावरती कुत्रे मारायची. कुत्रे कोण मारायचं? कुत्रे मारायचे. आता कुत्रे नाही मरते रस्त्यावर, माणसं मारतात. आणि माणूस रस्त्यावरती मेला का लोक डायरेक्ट बोलतात हा कशाच्या मौतीनं मेला? कुत्र्याच्या मौतीनं मेला. तुमचा बायपास झालाय म्हणून थांबले अपघात, नाही ते झाड कुठं इथं होतं कुठतरी कायम धडकेला आहेच कोणतरी. कायम आम्ही आळंदीला राहायचो तेव्हा सुट्टीवर घरी यायचं म्हणलं का आम्हाला कधी गाठ सोडला का लगेच टेन्शन, कोणतरी धडकेलत असेल इथं कुठतरी. कायम बातमी आहेच नांदूर शिंगोट्याची. ते झाड होतं नाही तर कुठतरी आहे की नाही? कुठे कुठतरी हा कायम आहेच बा. ते कोणी ना कोणी मरेल आहेच. तिथं मोटरसायकल धडकल, एक तासा धडकला होता एकदा. आम्ही आळंदीहून येत होतो, टेम्पोमध्ये बसेल आम्ही, आणि पुढे एक जण असा धडकला होता निबार टँकरला, त्याचा मुंडकं डायरेक्ट पाठीमागे झालतं. आहे का नाही? कायम इतके लोक मरताय सध्या रस्त्यावरती. तुमच्या माहिती करता बोलतो, तुम्हाला राग येईल. इकडे बा, 22 वर्षाच्या पोरी विधवा आहे, 25 वर्षाच्या पोरी विधवा आहे सध्या, 30 वर्षाच्या पोरी विधवा आहे.
तुम्ही नाही म्हणू शकत नाही. भाऊसाहेब महाराज एवढ्या बायांमध्ये एक तरी बाई तुम्हाला अशी दाखविली मी का तिचा मालक आत्ता या जगात नाही, एक तरी सापडल. लई लोक आहेत असे. 22 वर्षाची विधवा आहे, 30 वर्षाची विधवा आहे, 25 वर्षाची विधवा आहे. बाया नाही त्या पोरी आहेत. त्यांच्या वयाच्या पोरी अजून शिकू राहिले. कोण MPSC करते, कोण UPSC करते, कोण LLB म्हणजे वकिली करते, कोण ऐकाय, कोण वेगवेगळ्या कारणाचे अभ्यास करतायत. पण या विधवा झालाय. बरं दुसरा नवरा करायची सोय नाही का? छोटं बाळ आहे 1-1.5 वर्षाचं. दुसरा नवरा करायला जाईल तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण जीव लावेल, कोण सांभाळील? नवनाथ बाबा आहे का नाही? त्या बायाने आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे पाहून? नवरा अटॅक पाय वारला, कॅन्सर पाय वारला, व्यसना पाय वारला, ॲक्सिडेंटमध्ये गेला, आहे का नाही? म्हणून गाड्या चालवताना सावकाश चालवीत जा. घरी कोणीतरी आपली वाट पाहतंय याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. आपली आई उठेल, माझा बाळू रोज 10 वाजता येतो, अजून का बरं नाही आला? आपले वडील उठतील, माझा बाळू अजून घरी नाही आला. तुमच्या वडिलांना काय माहिती माझ्या पोराची चिरफाड चालू आहे हॉस्पिटलला? तुमच्या आईला काय माहिती ज्याला मी 9 महिने ठेवला होता पोटात त्याचं पोस्टमॉर्टम चालू आहे हॉस्पिटलला? तुमच्या बायकोला काय माहिती माझ्या कपाळाचं कुंकू रात्री अपघातामध्ये गेलं? तुमच्या भावाला काय माहिती माझा पाठिंबा संपला? तुमच्या बाळाला काय माहिती मला खाऊ कॅडबरी आता कवा कोणी आणणार नाही, कुशीत घेऊन कोणी झोपणार नाही? तुमच्या बहिणीला काय माहिती गेलेली दिवाळी शेवटची होती, आहे का नाही? गाड्या चालवताना सावकाश चालवीत जा चला. व्यसनापायी सध्या लोक मरतायत. आणि चौथं कारण आत्महत्या. सध्या फार मोठं फॅड आहे. घरात भांडण झालं का नवरा बायकोचं नस कापून घ्यायची, मरायचं. घरात काही वादविवाद झाले कचराट घ्यायचं, झाडावर चढायचं, इथं बांधायचं, खाली उडी आणायचं, पॉइझन घ्यायचं, झोपायचं. एक ध्यानात ठेवा, राग हा फक्त 15 मिनिटाचा आहे. जर तुमच्या घरात काही भांडण झालं, काही टेन्शनमध्ये तुम्ही आले, डिप्रेशनमध्ये गेले, तर एकच उपाय, मोबाईल स्विच ऑफ करा, 8 दिवस कुठेतरी निघून जा. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण राग हा फक्त 10 मिनिटाचा आहे, 15 मिनिटाचा आहे. रागाचे 15 मिनिटं जर सांभाळाल तर लई मोठ्या संकटामधून वाचाल. आणि रागाचे 15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर फार मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. या 4च कारणामुळे लोक सध्या मरतायत. आणि या 4ही लोकांकडे तुकाराम महाराजांचं लक्ष गेलं. नवनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज म्हटले, अरे व्यसनापायी तुम्ही मरतात आणि जगातून निघून चालले, बायका पोरांना वनवाशी करून. ॲक्सिडेंट पायी तुम्ही मरतात कमी वयामध्ये, आत्महत्या करून तुम्ही जगातून निघून चालले. अरे एवढं सोपं आहे का हा नरदेय? त्यापेक्षा एक काम करा, मरणा हाती सावध भावे. आधी मरणा हाती सावध भावे. मरणा हाती सावध भावे. मरणा हाती सावध भावे. मरणा हाती सावध भावे. मरायच्या अगोदर असं काहीतरी काम करा का तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमचे नावं शिल्लक राहतील. असे काहीतरी कामं करा. तुमच्या माहिती करता बोलतो, तुम्हाला नवल वाटेल पण खरंय. थोडा आवाज द्यायला, थोडा विकू द्या नॉर्मल. काही काही माणसं असे वारलेत का त्यांची लोकांना आजही आठवण येते. त्यांचा ना आपला काही संबंध नव्हता. बाळासाहेब ठाकरे आहे का, कोणाचे मामा होते कधी, पण त्यांचा फोटो जरी पाहिला तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं का नाही?
हा माणूस आज मरायला नव्हता पाहिजे, हा माणूस आज जिवंत पाहिजे होते. विलासराव देशमुख कधी मरायला नव्हते पाहिजे. स्वर्गीय आर आर पाटील कधी मरायला नव्हते पाहिजे. उंचीत न बसणारी माणसं पोरं त्या माणसांनी पोलीस भरती केली होती गृहमंत्री असताना. ज्या पोरीला बाप नाही तिचा बाप, जिला आई नाही तिची आई, आणि ते जरा जिवंत असते ना तर महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री तेच असते. कोण? गोपीनाथराव मुंडे साहेब. बरोबर बोलतोय का मी? तुम्ही काहीतरी म्हणता ना हा नाही आहे का? बरोबर बोलतोय ना मी? स्वर्गीय प्रमोद महाजन कधी मरायला नव्हते पाहिजे. भारताचे तिसऱ्यांदा पंतप्रधान तेच असते आज. अटल बिहारी साहेबांच्या नंतर तेवढा टॅलेंट माणूस फक्त प्रमोद महाजन होते, आणि प्रमोद महाजन गेल्यामुळे या साहेबांचा नंबर आहे आत्ताच्या, आहे का नाही? मोदी साहेबांचं. चला, त्याच्यानंतर ते मरायला नव्हते पाहिजे. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी साहेब कधी मरायला नव्हते पाहिजे. अटल बिहारी साहेबांचं भाषण जर रंगलं तर काय महाराज, त्यांच्या जिभेवरती कोण बसली होती? सरस्वती. कोणाच्या जिभेवर? अटल बिहारी साहेबांच्या. बिहारला त्यांची सभा झाली, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा लालू प्रसादांची सभा. आता बिहार म्हणजे लालू प्रसादांचा भाग. बिहारची सभा संपली अटल बिहारींची, आणि दुसऱ्या दिवशी लालू प्रसादांची सभा. लालू प्रसाद म्हणले अटल बिहारीचं काय काम माझ्या भागात येऊन सभा घ्यायचं. संपली सभा. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अटल बिहारींची सभा. आता अटल बिहारी होते ते, त्यांच्या जिभेवर सरस्वती बसेल होती. अटल बिहारी काय म्हणले माहिती का? लालू प्रसाद तुम्ही फक्त बिहारी आहे, पण मी अटल बिहारी आहे. काय भाषा होती त्यांची, आहे का नाही? तुम्ही फक्त बिहारी आहे, पण मी अटल बिहारी आहे. विलासराव देशमुखांचं भाषण जर सुरू झालं तर त्या बाकड्यावरती विरोधी पक्षाची माणसं जरी असली तर खळाखळा हसायचे. महाराज एवढा चांगला माणूस कधी मरायला नव्हती पाहिजे. आर आर पाटील कधीच मरायला नव्हती पाहिजे. गोपीनाथराव मुंडे साहेब तर कधीच नव्हते मरायला पाहिजे. त्यांचं जीवनचरित्र वाचलं मी, काय खतरनाक आहे महाराज ते. इज ए नॉट अ जोक. गोपीनाथराव मुंडे साहेब, आहे का नाही? खतरनाक. चला, त्यांचं असं वाचलं मी, ते म्हणे सकाळी उठल्या उठल्या पहाटे 3ला का 3:30ला ते उठायचे म्हणे, आणि उठल्या उठल्या पहिलं काय काम करायचे? पत्रिका कुठल्या कुठल्या आलेले त्या प्रत्येक पत्रिका वाचायच्या, सकाळपासून सुरुवात करायची, पत्रिका संपेपर्यंत हिंडतच राहायचं. रात्री 12 वाजेपर्यंत हिंडत राहायचं, प्रत्येकाला भेट देत जायची. एवढा चांगला माणूस. मग यांच्यासारखा आपण जगा. काय करायचं यांच्यावर? हे लोक कधी कोणाला उभारले नाही. यांचे नाव मी आज का घेतले इथं? हे काय कोणाची पाहुणे आहे का? यांचे नाव आजच्या अभंगात आहे. यांचे नाव का घेतले मी? ऐका, हे लोक कधी कोणाला उभारले नाही, हे लोक कधी कोणाला वाईट बोलले नाही. आणि जरी यांच्या भाषणामधून एखादा शब्द सुटला असेल तर तो शब्द ज्याला लागला असेल त्याच्यावर त्यांनी फोकस केला होता भाषण संपेपर्यंत. आणि भाषण संपल्या त्याला जवळ घेऊन सांगितलं होतं, तुझा बाप आणि माझा बाप एक आहे, तुझी आई माझी आई एक आहे, आपण एकाच बापाचे आणि एकाच आईची लेकरं. झालं गेलं इथंच विसरून जा, लगेच नव्याने सुरुवात करा. म्हणून हे लोक आजही जिवंत आहे. या लोकांसारखं आपण जगा. काय करा? इकडे बा सगळे. आता उन्हाळा सुरू झालाय की नाही? तुम्ही आता रस प्यायला बसले, ज्यूस प्यायला बसले, आणि तेवढ्यात तुमच्या समोरून एखाद्या गरीबाची बाई जर गेली तर हाक मारून बोलून घ्या. गरीबाचा पोरगा गेला, आवाज देऊन बोलून घ्या. गरीबाची पोरगी गेली, हाक मारून बोलून घ्या. 10 रुपयाचा रस तिघांना पाजा. भर उन्हात आणि गरजेच्या वेळी तुम्ही त्यांचा आत्मा शांत केल्यामुळे त्यांच्या तोंडातून जो काही शब्द बाहेर पडेल तो तुमच्या लेकरा बाळांसाठी लाख मोलाचा आशीर्वाद ठरेल. ही गोष्ट मेल्यानंतर जिवंत राहण्याची. सगळ्या बाया, तुमच्या आजूबाजूला अशी कोणी एखादी महिला आहे का? बा बरं, तिचा नवरा कोरोनाच्या काळात वारलाय, तिची आई वारली कोरोनाच्या काळात, तिचा भाऊ वारलाय. अशी जर असेल तर आता घरी गेल्यावर तिच्या घरी जायचं, चांगली साडी घेऊन जायची, तुमच्या कपाटातले दोन्ही पोरांचे ड्रेस घेऊन जायचे चांगले, आणि त्या बाईला ती साडी नेसवायची, ते ड्रेस तिच्या पोरांना घालायचे. तुम्ही मरून जरी गेल्या तरी ती बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती तुमचं नाव घेत जाईल. मेल्यानंतर सुद्धा जिवंत राहण्याचा हा पर्याय. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे. अजून काय करायचं? जन्म घालून जन्म घालून जन्म घालून जन्म घालून
मग काय करायचं इकडे बा सगळे 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. कोणत्या कोणत्या? जर तुम्हाला समाधान राहायचं असेल, कधीच रडायचं नसेल, कायम सुखी राहायचं असेल, तर कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा, विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा, आणि सौंदर्याचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. श्रीमंतीचा गर्व का नाही होऊन द्यायचा माहिती का? आपल्यापेक्षा 1000 पटीने श्रीमंत लोक या जगात राहतात आणि आपल्यापेक्षा त्यांच्याकडे लई श्रीमंती आहे, त्याच्यामुळे कधी श्रीमंतीचं गर्व नाही. आपण किती पैसेवाले राहा, आपण किती श्रीमंत राहा, आपल्यापेक्षा काकण बरकं होईना कोणीतरी पुढं आहेच का दादा? बरोबर आहे की नाही भाऊसाहेब महाराज? लई लोक श्रीमंत. इकडे बा, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर नाही काढता येत. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप नाही मिळत. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो, पण त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने वडापाव खाल, इथं आहे ना दुकानं वडापावची, पैशाने वडापाव खाल, पैसा खाता का? खाओ, खाता पैसा? लय भूक लागली 100 रुपये खाली, असं तर कधी होत नाही ना, ढेकर दिला. पैशाने तुम्हाला श्रीमंत माणसं लय भेटतील, पैशाने श्रीमंत असणारी माणसं. पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी पावलं झिजवावी लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा. आणि तुम्हाला नमुना पाहिजे का? लगेच दाखवतो बा, तुमच्या डोळ्यापुढे येतील लगेच कोणी. एकेकाळी जे लोक लय श्रीमंत होते ना, ते आज खायचे वांदेत, सगळं असून खायचे वांदेत. का बरं? गरिबांचा शाप. काय करायचं तेव्हा माहिती का? ते काय करायचे तेव्हा? त्यांच्या का मोकार पैसा, त्यांना लय युगो पैशांचा घमेंड, गुरमी. पण गुरमी जिरती एक दिवस. ते काय करायचे? गरिबांच्या बायकांना, त्यांच्या पोरींना, त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या पोरांना शेतामध्ये बोलवायचे रोजानं कामाला, आणि पैसे द्यायचे. जीवावर आले कामाचे का कानाला ऐकवत नाही अशी घाणघाण शब्द बोलून काढून द्यायचे. त्या गरिबांचा शाप लागला, यांचे खायचे वांदे झाले. आहेत की नाही असे? बोला ना तुम्ही. आणि जे बिचारी सकाळी जेवले तर संध्याकाळी काय खाऊ अशी ज्यांची पंचायत होते ना, त्यांनी मोठी मोठी बंगले बांधली, 4 चाकाच्या गाड्या घेतल्या, आणि ये त्यांना हात करते, माळोबापर्यंत घे रे, मला आला घेतो माळोबापर्यंत, ये पायी आला घेतो माळोबापर्यंत. तुला वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. पण एक वाक्य समजा, वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. बरं का? वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. कसं काय? उदाहरण सांगतो ऐका. आपल्या शेळक्यांची एखादी मुलगी, उदाहरण चाललंय, नाही तर मशी कोणाच्या घरची, आपल्या शेळके कुटुंबातली एखादी मुलगी लग्नाच्या वयात आली, तिच्या वडिलांना असं वाटतं एकुलती एक मुलगी आपली लग्नाच्या वयात आली, आतापर्यंत हिचं शिक्षण चाललं होतं आणि आता शिक्षणामुळे लग्न लांबलंय, शिक्षण आता झालंय, आता लग्नाच्या वयात आहे, हिचं लग्न करू, हिच्या तोला मोलाचा पोरगा शोधू आणि दोघांचं लग्न लावून देऊ. म्हणून त्या पोरीच्या वडिलांनी 2025च्या एप्रिलमध्ये त्या पोरीसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण तिच्या नशिबात सटवीनं जर असं लिहिलं असेल का या मुलीचं लग्न 2026च्या मार्चमध्ये होणार आहे, तर त्या पोरीच्या वडिलांनी, महाराज 2025मध्ये किती पोरं भाव देते, लग्न जमणार नाही, काही ना काही अडचण येणार, देवकी येईल, नाडी येईल, गोत्र येईल, भाऊबंद आडवं येईल, किंवा तिला तो आवडेल त्याला ते आवडणार नाही, काहीतरी अडचण येणार, ते लग्न जमणार नाही. पण 2025 संपलं, 26 साल उजाडलं, 26चा जानेवारी फेब्रुवारी संपला आणि मार्च महिना उजाडला का तुमच्या जवळचा शेळक्यांचा कोणीतरी पाहुणा येणार आणि त्या पोरीचं लग्न जमून निघून जाणार. याला म्हणायचं वेळ आल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्यावेन. ठरलेली वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. वेळ येऊ द्या, प्रत्येकाचं नशीब बदलणार आहे. चला अजून काय करायचंय? विद्वत्तेचा कधी गर्व नाही होऊन द्यायचा. आपल्यापेक्षा हुशार लोक या जगात राहतात. तुमच्या माहिती करता सांगतो, इकडे बघा, एवढले पोरे, हे बाई एवढले बाबा, एवढलेच वांगी, वाचता येत नाही काही काहींना, पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते. या बाईड बसले 4-5, या बाईड मध्ये बसले 4-5 जण, हा ना, एवढलेची 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते आणि वरून बाबाला सांगायचं, बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. या बाई कोणी यांचे मेंदू गडविल असतील. काय हुशार लोक आहेत महाराज. काय कोणाला कमी समजायचं? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. मी तर रोज माझ्या मनाला सांगत असतो, महाराज कीर्तन करणार आहे तुम्ही आता, पण ध्यानात ठेवा तुमच्या पुढं बसलेली माणसं तुमच्यापेक्षा 1000 पटीनं हुशार आहेत. आहे का नाही? कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आमच्या काही महाराज लोकांचा असा समज आहे, हे जुने कीर्तनकार लय चांगले होते भाऊसाहेब महाराज, पण ही आमची पिढी ना आताची 32-33 यांनी फार, याला असं वाटतं काही लोकांना आपल्या पुढं बसलेले सारे याडपटच बसेल राहतात. याडपट
ते याडपडा जेव्हा तुमच्या तारखा घ्यायच्या बंद करतील तेव्हा कळत याडपड कशा आहे का नाही. काय कोणाला कमी समजायचं, कधीच कोणाला कमी समजायचं नाही. आणि शेवटचं वाक्य, सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. सौंदर्याचा गर्व म्हणजे काय, इकडे बा, आपल्यापेक्षा भारी दिसणारी लोक या जगात राहतात, आपल्यापेक्षा सौंदर्यवान लोक या जगात राहतात. काय आपल्या सौंदर्यामध्ये उगाच रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पावडर मदत करते म्हणून बरं चाललंय का, नाही तर 2 दिवस अंगाला साबण लावू नका, पावडर लावू नका, कुत्रा सुद्धा पळून जाईल आपल्या बोन लावून. काय विद्वत, सौंदर्याचा गर्व करायचा. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. का खचायचं, माझी बायको काबर गोरी मी काबर काळा, माझी बायको काळी मी काळी मा नवरा काबर गोरा, असं का, असं कधीच म्हणायचं नाही. उलट काळ्या रंगापेक्षा बरं का, आपलं गोऱ्या रंगापेक्षा काळे लोक भाग्यवान असं समजायचं त्यांनी. म्हणजे का बरं, त्यांनी विचार करायचा, काय जगाचा बाप भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये बसलाय, त्याचा रंग काळा आहे, मी त्याच्या रंगाचा आहे, म्हणजे मी भाग्यवान आहे. गोऱ्या लोकांच्या कुठं मागं लागतं, 5 मिनिटं उन्हात उभे करा बरं, टमाट्यावर लाल होते, काय भाजीचे टमाट्याची मिरची करायची घ्यायची, काय करायचं काय, इडले गोरे सोडून आमच्या बेंडळीचे, आणि तिकडे गेले का नांदुरशी कोणाचे, दुसरे कोण आणायचे आहे का. आणि नाहीतरी काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्तच चावते. काय ना कळलं, काय ना उद्या कळलं, नाही कळलं तेच बरं झालं. आहे का नाही. मुद्दा आपला चालला होता, कधीच सौंदर्याचा गर्व नाही होऊन द्यायचा. या 3 गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. आणि पुढच्या 3 अशा आहेत, ऋण कधी कोणाचं ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही, आणि वैर कधी कोणाची ठेवायचं नाही. तुकाराम महाराज म्हटले, ऋण वैर हत्या हे तो न चुके सर्वता. या 3 गोष्टी माणसाला 3 पिढ्या चुकत नाही. तुम्ही जर कोणाचे 50 रुपये घेतले असले तर देऊन टाकायचे. काय काय लोकांची मती भ्रष्ट होईल, पैसे घेताना बारीक तोंड करते, काय काही पार उंदरापेक्षा बारीक तोंड करते काय काही, आणि परत द्यायच्या टायमाला फोन बंद करून ठेवते. काही तर फोन आला बायकोला सांगा, उचल, त्याला सांग मी घरात नाही, आणि त्यांनी वाट्यावर येऊन फोन केला, मग तुम्ही उठायच्या आत. ध्यानात ठेवा, जर तुम्ही कोणाचे 50 रुपये बुडवाल तर तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. 500 बुडवले तर डायरेक्ट 5000 आजारी पडले तर. कारण गरीबाचा आशीर्वाद मोठा असतो आणि गरीबाचा शाप मात्र भयंकर वाईट असतो. कधीच कोणाचं ऋण ठेवायचं नाही, हत्या कधी कोणाची करायची नाही. मुक्या जनावरांचा शाप घेणे याला सुद्धा हत्या म्हणतात. शेळ्या मेंढ्या गाई म्हशी बैल चारा पाण्याविना आरडतात, ऐकून न ऐकल्यासारखं करणे आणि त्यांना चारा पाणी न घालणे याला सुद्धा ब्रह्महत्या म्हणतात. कधी करायची नाही. आणि वैर कधी कोणाचे ठेवायचं नाही, म्हणजे दुश्मनी कधी कोणाची ठेवू नका. या गोष्टी प्रत्येकाने सांभाळा. याचं कारणच आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात, मनुष्य जन्म मनुष्य जन्म पण सर्व जन्मा होणे उत्तम. याचं काय कारण आहे माहिती तुम्हाला? देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत. किती आहेत मीच सांगतो, 84 लाख आहे का नाही?
मला पहिल्यांदा भेटली बा सगळे असे बरे झाले. ऐका सगळे, तुमचा काही दोष नाही, तो माझाही दोष नाही, वातावरणाचा दोष येतो. ऐका मुद्दा आपला, हा ऐका मुद्दा आपला चालला आता. हे कार्यक्रम रस्त्यावर आला नाही का, लय विक्षेप होते, इतकी धूळ येते नाकात तोंडात जाते. ठीक आहे, काय अडचण नाही. झालं का? इकडे बा, ऐका मुद्दा आपला चालला होता. देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत, सगळे आडवेत, सगळ्यांची वाचा देवाने थांबवलेली आहे, सगळे आडवेत. पा बरं तुम्ही मागं बोला, सगळे बोला, मी तुम्हाला विचारतो उत्तर द्या. गाढव कसं आहे? आडवं. कुत्र, बैल, म्हैस, शेळी, कावळा, पशुपक्षी, माणूस उभा आहे. मला वाटलं आडवा म्हणते काय. मान काही त्यात असे महाराज, काही माणसं दिसायला सरळ आहेत पण असायला आहे का नाही, असे आहेत महाराज. जनावरात दिसायला आडवेत पण काही वागायला लय सरळ आहेत महाराज, लय भारी. काही तुमच्या माहिती करतो, मला उदाहरण सांगतो बघा. मांजर दोघं नवरा बायको मुंबईत राहायचे. ते मुंबईत राहायचे आणि तो जायचा ड्युटीवर निघून, ती बाई एकटीच घरी. मग तिला जोडी कोण? मांजर आणि ती दोघींची गट्टी. पण ती बाई काय करायची, विकत दूध आणायची, त्या गॅसवर ठेवायची तापत आणि त्याचं काम करीत बसायची. हे मांजर ते दूध पिऊन जायचं. असं लई दिवस चाललं. ती मांजर दूध पिऊन जायचं. ती वैतागली नाही एक दिवस. ती तिच्या नवऱ्याला म्हणली, का हे मला कसलाच त्रास नाही, तुमच्यापासून त्रास नाही, पण हे मांजर लई त्रास देतं मला. त्याला लई टेन्शन आलं ना. तो म्हटला 25 वर्ष माझ्या लग्नाला झाले, अजून माझ्या बायकोला मी शब्दांनी दुखवलं नाही आणि मांजर माझ्या बायकोला टेन्शन देते, याचा वाटोळच करतो म्हटले. त्यानं त्या मांजराचं गचुंड धरलं आणि एका पिशवीत घातलं. बरं का कृष्णा भाऊ, मांजराचं गचुंड धरलं आणि पिशवीत घातलं आणि त्या पिशवीचं गचुंड दोरीनं बांधलं आणि डायरेक्ट कुठं सोडलं? भिवंडीला, हरायला ठाण्याला भिवंडीला नेऊन सोडलं ते मांजर. आणि मांजर भिवंडीला सोडलं आणि घरी आला आणि बायकोला म्हणला, चाल मांजराचं वाटोळ करून आलोय, आण चहा आणला बायकोनं आणि योग घोट प्याला. तेवढ्यात मांजर उमऱ्यावर म्याव. इंग्लिश बोलायचं, मुंबईचं होतं ना ते मांजर इंग्लिश बोलायची. म्याव मेऊ का मी कमी आपण नाही का, आहे का नाही. पण आता ती बाई नांदूर शिंगोट्याची असल्यामुळं खेडेबागातली, ती म्हणली, आली का तू? शिर गॅसवरच दूध आहे, शिर आली तर शिर. मग काय आता, आहे का नाही. असंच मांजर कुठंही सोडा बिनचूकरित्या घरी येतो. आणि आपल्या नांदूर शिंगोट्याचा एखादा ग्रामीण मनुष्य आपल्या ठाण्यामध्ये जर एखाद्या पाहुण्याला भेटायला आला, 4-5 वेळेला पत्ता काढून वाचतो, 4-5 वेळेला वाचितो, तरी तिथे गेला दुसऱ्याच घर वाचतो, आहे का नाही. म्हणजे आपण किती शिकलेले राहा, किती वाचा, किती काही करा, 10-12 वेळेस वाचा नाही तर 100 वेळेला वाचा, दुसऱ्याचं घर वाजतो. पण मांजर कुठेही नेऊन सोडा बिनचूकरित्या घरी येतो. मांजर दिसायला आडवय, असायला सरळ आहे. बैल नेहमीचा मालक, त्याला सोडायला जाऊ द्या, शेपूट हलवीत नाही, पाय हलवीत नाही, कान सुद्धा हलवीत नाही. पण एखादा अनोळखी म्हणून दादा डायरेक्ट लात मारितोय, हा नाही तर काही शेपूट बिपट हलवील, काही पण करील, आहे का नाही. ह्या त्याचा गुण आहे, सरळ वागणे. माणसं दिसायला सरळ आहेत, असायला वागणे. एक जण मला म्हणला, पोरीला पोरगा पाहायला चाललोय, आशीर्वाद द्या. म्हणलं मी काही एवढा मोठा नाही, शुभेच्छा तुम्हाला. पण ते पुढे गेलं परत भेटलं, मला म्हणलं का तुम्ही परत चालले? ते म्हणे मांजरं आडवी गेली 2. म्हणलं अरे 2 नाही 100 मांजरं आडवी गेले असते तरी तुझ्या पोरीचं लग्न जमलं असतं. पण एकच तो भाऊ माझा आडवा जर गेला असता तर तो लग्नच मोडलं असतं. माणसं दिसायला सरळ आहेत, असायला वाकडे आहेत. देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत, सगळ्यांची वाचा देवाने थांबवलेली आहे. पण एकच जण उभा आहे, तो म्हणजे मनुष्य आहे. माणसाला बोलता येतं, त्याला चालता येतं, त्याला सगळ्या गोष्टी करता येतात. म्हणून नामदेव आहेत, नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मा होणे उत्तम. 10-5 मिनिटात पुढचा अर्थ बघू. एकदा मोठ्या प्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई, माझी पोरग माझं, गाडी माझी, हो सगळं आपलंच ना, आम्ही कुठं काय म्हणतो. पण ज्या दिवशी आपण हे जग सोडणार आहे त्या दिवशी आपल्यासोबत कोण कोण येणार आहे याची यादी आपण डोळ्यापुढे ठेवा आणि परमेश्वराची उपासना करीत जा. परमेश्वराला का विसरायचं नाही? ऐका, ज्या वेळेला आपल्याला दात नव्हते तेव्हा आईच्या स्तनाच्या माध्यमातून दूध दिलं आणि आपलं पोट भरलं. आणि जेव्हा दात आले तेव्हा त्याने अन्न दिलं. त्याने तुझी काय नाही केली चिंता. काय परमेश्वराने आपली चिंता नाही केली. रोज परमेश्वराची उपासना करीत जा. काही काही माणसं देवाला मानत नाही. का मानत नाही माहिती का? ते देवावरती नाराज आहे की बा देवाने आम्हाला कोरोनाच्या काळात का बरं नेलं नाही.
म्हणून ती देवाला मानती नाही. ध्यानात ठेवा, देव दिसत नाही पण या जगात देव आहे. मी तुम्हाला पुरावा देईल. इकडे भाव, दिवसभर आपण सगळी माणसं काम करतो, संध्याकाळी जेवण करून झोपतोय. झोपणं आपल्या हातात आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही. आणि तरी पण रोज सकाळी उठतोय, त्यार्थी उठवणारा कोणीतरी असलाच पाहिजे, त्याचं नाव परमेश्वर आहे. हे नाही कळलं? अजून सांगतो. संध्याकाळी जेवण करून झोपणं आपल्या हातामध्ये आहे, सकाळी उठणं आपल्या हातात नाही. मी असं विचारतो तुम्हाला, सकाळी उठणं आपल्या हातात नाही आणि समजा इथं बसलेले माया पुढं सगळे आणि सगळे, तुम्ही उद्या उठलेच नाही मग तरी काहीच नाही, उठलेच नाही तर काय करावं लागेल? परत 10 दिवसानं मला यावं लागेल नदीवर, हरे राम प्रवचनाला दाव्याच्या. ज्या अर्थी रोज उठतोय त्या अर्थी उठवणारा कोणीतरी आहे, त्याचं नाव परमेश्वर आहे. हे नाही कळलं? अजून सांगतो. मुलीचं लग्न झाल्यानंतर जोपर्यंत त्या मुलीला बाळ होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्यानी केली त्याचं नाव देव. ऐक काय पाठ म्हणा, कोणी केली बाळा? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सवे म्हणजे संगच, बाळ आणि दूध. श्रीपती म्हणजे भगवान. स्त्रीला बाळंतपणामध्ये कळा सुरू होतात, त्या कळा सुरू असताना देखील तिच्या स्तनात दूध नाही. पण ज्या दिवशी तिला बाळ होतं त्याच दिवशी त्या मुलीच्या स्तनात दुधाची निर्मिती होते. ही निर्मिती ज्याने केली त्याचं नाव देव आहे. हे नाही कळलं? अजून पुढं त्याला काय जोडीत राहायचं फक्त. विज्ञान इतका पुढे गेलंय बरं का सगळे. इकडे बा, विज्ञान लई पुढे गेले, सायन्स विज्ञान लई पुढे गेले. विज्ञानाने हजारो शास्त्रज्ञ निर्माण केलेत आणि त्या हजारो शास्त्रज्ञांनी लाखो शोध लावलेत. तुमच्या कोणाचा पाय मोडला तर डुप्लिकेट पाय मिळतो, कोणाचा हात मोडला डुप्लिकेट हात मिळतो, कोणाच्या कानाला काय झालं सर्जरी होते, कोणाच्या किडन्या फेल झाल्या नवीन किडन्या भेटतात, कोणाचा वाल खराब झाला गॅरंटीचा नवीन वाल मिळतो, कोणाचा डोळा गेला दुसरा डोळा मिळतो. असे अनेक शोध लावलेत. पण स्त्रीच्या स्तनातलं दूध निर्माण करणारा शास्त्रज्ञ आणि माणसाच्या शरीरात नैसर्गिक रक्त निर्माण करणारा शास्त्रज्ञ आजपर्यंत एकच झालाय, परत कधीच होणार नाही. त्याचं नाव देव आहे. म्हणून रोज देवाची उपासना करीत जा. आणि बघा, देवाची उपासना करताना 17 देवांची करीत नका जावं. लोकांना लय सवय वाराप्रमाणे देवाची पूजा करायची. आज रविवार येत आहे, रविवार. तुम्ही आज कोणाचं स्टेटस पहा, पोराचं, पोरीचं, बाईचं, माणसाचं. एकच देव आज खंडोबा, दुसरा देवच नाही. हा, आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खंडोबा राहील, 6ला खंडोबा झोपायला जाणार. उद्या दिवसभर महादेव. या वर्षी शिवरात्रीला महादेव टेन्शन मध्ये होते. हा, मला भेटले आळे फाट्याला. माझं कीर्तन होतं, बेल्ल्याला चाललो होतो मी. त्या आळे फाट्याला मला भेटले. तोंडबिंड सोडून देईल महादेवानं, सापाला बाजूला टाकून देईल. म्हणलं का हो, कुठं चालले? एवढं तोंड का उतरलं? ते म्हणे गुदमारलो गुदमारलो. म्हणलं का बरं? ते म्हणे वर्षभर कुठं जायला राहते, आज यांना एवढा पुळका आलाय माझा. काय लोकांना वारा, लोकांना दाखवण्यासाठी कधी भक्ती नाही करायची. आपल्या मनातली मस्ती जिरवण्यासाठी भक्ती करायची. आपली मनातली भावना जागृत करण्यासाठी भक्ती करायची. हे बघा, सोमवारी महादेव, गुरुवारी 3 जण राहतात, साईबाबा, स्वामी समर्थ, दत्त महाराज. त्यांच्या चौथा येत नाही महाराज. चौथा देवाला का त्यांचे लगेच भांडणं होतात. शनिवारी 2 जण होते बा काल, शनिदेवन मारुती. त्यांच्या 3रा येत नाही. 3रा आला का शनी लगेच वक्री होतो. हनुमान गाथा घेऊन धावतो. असं काय असतं काय? कायला लोकांना दाखवतं भक्त, असं स्टेटसला आणि डीपीला ठेवून काय शिवाजी महाराजांचे भक्त आहे काय मारुतीचे भक्त असे कोणी कोणाचं होत नसतं. एक वाक्य तुम्हाला सांगतो, मला कधी कधी तुमचं लय नवल वाटतं महाराज. आपल्या वंजारी परिवारांचं लय मला नवल वाटतं. त्यांच्या स्टेटसला 12 महिने गोपीनाथराव मुंडेंचा फोटो आहे. 12 महिने डीपीला गोपीनाथरावांचा फोटो आहे. 17 देवांचे फोटोच नाही. आणि आमचे शिवाजी महाराज काही गणे दिवसाला वेगवेगळे आहेत. मला तर असा राग येतो ना, चीड येते ना मला कधी कधी. शिवाजी महाराजांची जयंती आली का रात्री मोकार झेंडे 18 तारखेला. उद्या जयंती 18 तारखेला साहेब मोकार झेंडे, लई झेंडे. घराला झेंडा, दाराला झेंडा, सायकलला झेंडा, गाडीला झेंडा. त्या गाडीवर नाव लिहिणार, राजे पुन्हा जन्माला या. काला या, अजिबात येऊ नका. का बरं येऊ नका? राजे जर पुन्हा जन्माला आले ठीक आहे, पाहिजे आपल्याला, आलेच पाहिजे. पण तुमच्यामध्ये कोणी आहे का एखादा बाजी प्रभू बसेल? आहे का तानाजी मालुसरे? हे शिवाजी महाराजांना उपच्चे काहीतरी आहे, संकट आले, हे पळून झालं बसले. महाराज तुम्हीच लढा, आम्ही चाललो. कशाला जन्माला या? अजिबात येऊ नका. त्या हातावर नाव लिहिणार, होय हिंदूच. मग आता कोण आहे? आता कोण आहे तुम्ही? त्या दिवशी तुम्ही हिंदूरा, मग आता कोण आहेत? असं लोकांना दाखवण्यासाठी कधी नावं झेंडे बिंडे लावू नये. बघा, झेंडा बिंडा लावू नये या मताचं मी अजिबात नाही. गाड्यांवर नावं टाकू नये या मताचं मी अजिबात नाही. पण लोकांना दाखवण्यासाठी कधी करायचं नाही. लई तुमची शिवाजी महाराजांवरती श्रद्धा आहे ना, तुमच्या हृदयात शिवाजी महाराजांना जागा द्या, तेव्हा तुम्ही शिवभक्त होता.
हे चुकीचं बोलतोय का मी? लोकांना दाखवण्यासाठी कधी करायचं नाही, आपल्या मनातली भावना जागृत करण्यासाठी करायचं. महाराज मी लग्न पत्रिका वाचतो महाराज, आमचं दैवत गोपीनाथराव मुंडेंचा फोटो असतो. कुठेही पाहतो मी, घरात पांडुरंगाचा फोटो दिसणार नाही काहींच्या, पण गोपीनाथराव मुंडेंचा फोटो. हे कनिष्ठ लोक आहेत. हे तुम्हाला मी का सांगतोय? लोकांना दाखवण्यासाठी नाहीये, त्यांच्या मनातली भावना आहे, साहेब आमच्यासाठी देव होते. ही भावना प्रत्येकाची आहे, आणि ही भावना जर सगळीकडे तयार झाली तर राम राज्य यायला कधीच वेळ लागणार नाही. विडल विडल एका देवाची उपासना करा. समजा मग तुम्हाला साईबाबा जर आवडत असेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मंदिरात जरी गेलात तर स्वामींच्या मूर्तीत तुम्हाला स्वामी नाही, मग साईबाबांची दर्शन झालं पाहिजे. जर तुम्हाला भगवान पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही कोणाच्या मंदिरात जा, त्या मंदिरात तुम्हाला भगवान पांडुरंगाचंच दर्शन झालं पाहिजे. ही अवस्था व्हायला पाहिजे. आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे, ही भावना प्रत्येकाने मनातल्या मनात ठेवा. अशी गोष्ट आपल्याशी बोलतो. आणि देवाची उपासना का करायची? इकडे बघा, देवाने 84 लाख जीव तयार केलेले आहेत, बरोबर आहे. सगळ्यांच्या डोळ्यांच्या पापण्या दिवसभरामध्ये 17,000 वेळा उघडदाप होतात. पण जगात 3 जीव असेत, एवढे सांगतो आणि थांबतो. जगात 3 जीव असेत का त्यांच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघडदाप होत नाही, असं शतकोटी नावाचा ग्रंथ सांगतोय. कोण कोण आहे ते 3 जीव? इकडे बा, एक सापाच्या डोळ्याच्या पापण्या कधी उघडदाप होत नाही, सापाच्या डोळ्याच्या पापण्या. अजून कोणाच्या? माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधी उघडदाप होत नाही. आणि तिसरा म्हणजे परमेश्वर. सापाच्या डोळ्याच्या पापण्या का उघडदाप होत नाही? सापाला कान नसतात. तुमच्या नांदूरच्या सापांना ऐक कान नाही ना? मला वाटलं आहे ना. नांदूर ऐक नाही, सापाला कान नसतात. सापाला कान नसल्यामुळे तो ऐकण्याची आणि बघण्याची क्रिया डोळ्याद्वारेच करतो, म्हणून सापाच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघडदाप होत नाही. माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधी उघडदाप होत नाही. माशाचं जीवन पाणी आहे. मासा 24 तास पाण्यात राहतो आणि तो बाहेर काढला का तडफडून तडफडून मरतो. म्हणजे माशाचं जीवन पाणी आहे, तो पाण्याशिवाय जगू शकत नाही, राहू शकत नाही. म्हणून माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधी उघडदाप होत नाही. किती गोड उदाहरण आहे बघा, लय गोड आहे. तुम्हाला सांगू का? हाय वेळ अजून 5 मिनिटं ऐका. मासा जन्मभर पाण्यात राहिला यात नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा माशाचा संपर्क पाण्याशी आहे. मी तुम्हाला पटवून देईल बघा. जसे काही बरेचसे जलचर प्राणी आहेत पाण्यात राहणारे, बरेच आहेत. बस ऐका, बरेचसे जलचर प्राणी आहेत, बरेचसे. कोणते कोणते? माझ्याकडे बघा. साप पाण्यात राहतो, बेडूक पाण्यात राहतो, खेकडा पाण्यात राहतो, मगर पाण्यात राहते, लई जण पाण्यात राहतात, कासव पाण्यात राहतो. पण या सगळ्यांचा पाण्याशिवाय व्यवहार चालतो. कसं काय बघा, खरं आहे का खोटं? आणि जरा मन लावून ऐका, नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. ऐका, काही कळलं ना महाराज, काहीच कळत नाही आपल्याला, काहीच कळत नाही, हेही त्यांना कळत नाही. ते सुद्धा मोठ्यांचे माप काढीत राहतात. असंच मला परवाच एक जण म्हणला, ते वाडीवाऱ्यामध्ये मी थांबलो, तो म्हशी आडव्या गेल्या मला म्हणून थांबलो. म्हणलं लई म्हशी त्या नको बघ गाडीचं, नाही तर उगाच व्हायचं माझं आग म्हशी मला कुठं नेशी. त्यामुळं मी थांबलो, बाजूला झालो. त्यांना म्हणलं अहो ते पटकन हुसका, मला टाईम झालाय. ते आलं मायापाशीच उभं राहिलं तंबाखू मळीत, आणि काहीतरी विषय लागला. मला मोठ्याने म्हणतो नरेंद्र मोदीला अक्कल नाही. मला तर मुंग्यात आलं इथं. मी मनाच्या मनात म्हणलं त्यांना जर अक्कल नसती तर ते तिथं असते का तिसऱ्यांदा? आणि याला जर लईच अक्कल होती तर म्हशी घेऊन डोंगरात गेला असता का चारायला? काय कोणी कोणाच्या माप काहीच कळत नाही, हे त्याला कळत नाही, तोही मोठ्यांचे माप काढतो. आपला मुद्दा चाललाय, ऐका बारकाईनं ऐका, मन लावून ऐका. मुद्दा हा होता की माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघडदाप होत नाही. का बरं? हे बघा, मासा पाण्यात राहतो, बाहेर कधी येत नाही, आला का मेला समजा. पण साप पाण्यात राहतो, बाहेर येतो. खेकडा पाण्यात राहतो, बाहेर येतो. मगर पाण्यात राहते, बाहेर येते. बेडूक पाण्यात राहतो, बाहेर उड्या मारतो. मासा पाण्यात राहतो. शिन्नरला तर दर रविवारी, आज तर दिवसभर असेल, विक्रीला राहतो की नाही? इथला बाजार कधी असतो? शुक्रवार. त्या दिवशी असतो निड मासा विक्रीला. मासा जन्मभर पाण्यात राहिला यात नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा माशाचा संपर्क पाण्याशीच आहे. कसं काय? ऐका, मासा ज्याने घरी आणला त्याला विचारा, त्याला धुवायला लय पाणी लागतं, त्याची काठी धुवायला लय पाणी लागतं, त्याला शिजवायला लय पाणी लागतं. ज्यानं खाला त्याला रात्रभर ताण लागते असं म्हणतात. नाही तर लावा डोके, याला सगळंच माहिती आहे. शतकोटी नावाचा ग्रंथ आहे बघा, शतकोटी भाग 2 नावाचा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. माझ्याकडे पुरावे मारा, तसं बोलायचंच नाही, चुकीत सापडतच नाही कोणाचे. ऐका, शतकोटी नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये हा उल्लेख आहे. त्यांनी सांगितलं जीवना वेगळी मासोळी,
तैसा तुका तळमळी. मासा जन्मभर पाण्यात राहिला यात नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा माशाचा संपर्क पाण्याशीच आहे, म्हणून माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधी उघड दाबवत नाही. अजून एक असाच एक जण आहे पा माशासारखाच, कोण तो? हरण. हरण हरण ते हरणाला मारणारी लोक कसे मारतात माहिती का? पारधी लोक. हरण ज्या ठिकाणी जंगलात चरत राहतं ना त्याच ठिकाणी ते पारधी लोक 100-1 फूट किंवा 50-1 फूट पाठीमागं झाडाच्या आडोच्याला उभे राहतात, सुंदर वाद्य वाजवतात. हरण हा नादलुप्त प्राणी आहे. नादे लुप्त झाला मृग, देह विसरला अंग, असा अभंग आहे महाराजांचा, तुकाराम महाराजांचा. ऐका, ते म्हणतात ते पारधी लोक सुंदर वाद्य वाजवतात आणि हरण ज्या ठिकाणी उभा असेल त्याच ठिकाणी हरण उभं राहतं आणि तसंच कान टाव करून ते वाद्य ऐकत उभं राहतं. आणि मग ते वाद्य ऐकत ते हरण उभं राहिलं का तेवढ्या झटक्यात बाण मारतो पारधी, आणि पारध्याने बाण मारल्यानंतर तो बाण जेव्हा हरणाच्या पोटात घुसतो आणि हरण खाली कोसळतं आणि ते बाण उपसण्यासाठी जेव्हा तो पारधी येतो तेव्हा ते तडफडून तडफडून मरणारं हरण, मरणाच्या दारात असणारं हरण त्या पारध्याला सांगतं, पारधी दादा आप क्या देखत पारधी. काय म्हणतं ते? आप क्या दिखत पारदी, पुरा लगा दिया घाव, जब लग सास शरीर में तब लग बंशी बजाव. हे पारदी, मी आता मरतोय पण ज्या नादानं मला मरण येते ते वाद्य मात्र माझा शेवटचा श्वास असेपर्यंत बंद करू नको. जब लग सास शरीर में तब लग बंशी बजाव. आता हे झालं जिवंतपणीचं, पण मरायच्या अगोदर बाप जसा मुलाचं मृत्यूपत्र लिहून ठेवतो की नाही मुलासाठी, तसं ते हरण मृत्यूपत्र लिहून देतं. काय? ऐक दादा, मी आता मरतोय पण मी मेल्यानंतर एक काम कर, शिंग की कर शिंगोटी, मांस पक्का कर खाव. माझे जे शिंग राहील ना शिंग पारधी तुझ्या घरी घेऊन जा, तुझ्या दरवाजाला लाव, शोभा देईल. मांस पक्का कर खाव, माझं जे मांस राहील तुझ्या घरी घेऊन जा, तुझ्या पोरा बाळांना खाऊ घाल, बायको पोरांना. पण एक काम कर, इस चाम पर बैठ कर, घडी घडी बीन बजाव. माझं जे चामडं राहील ना पारधी त्याच्यावरती रोज बसत जा आणि हे वाद्य वाजवत जा. तसा जन्मभर पाण्यात मासा राहिला यात नवल नाही, मेल्यानंतर सुद्धा माशाचा संपर्क पाण्याशीच आहे, म्हणून माशाच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघड दाबवत नाही. आणि तिसरा म्हणजे परमेश्वर, परमेश्वराच्या डोळ्याच्या पापण्या कधीच उघड दाबवत नाही. का? परमेश्वर हा सगळ्यांचा मायबाप आहे, त्यांनी जर डोळे झाकली तर सगळं जग कायमचं डोळे झाकील. म्हणून रोज परमेश्वराची उपासना करा, रोज देवाची साधना करा. 1 तास नाही, मी म्हणतो मानस पूजा जरी केली तरी देवाला पोचते. काय लय 8-8 तासन 5-5 तासन 2-2 तास लय पूजा केली पाहिजे असं काही नाही. लय कर्मकांडामध्ये अडकलेले काही. मी कीर्तन करा असून तुम्हाला सांगतो ध्यानात ठेवा. आणि अर्ध्या हळकुंडातला नाही, मी 10 वर्ष होतो आळंदीला बरं का. काही असं होते काय सांगू राहिला. मुद्दा आपला चालला होता, मानस पूजा जरी केली तरी देवाला पोचते. आज गुढीपाडवा आहे, आता आज नववर्षाचा दिवस पहिला बरोबर. आपल्याला सगळ्यांना जायला काही मंदिरात जायला आता सध्या वेळ नाही अयोध्येला. मानस पूजा म्हणजे काय करायची, 10 मिनिटं असं ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं. म्हणजे असं बसायचं ध्यानस्थ अवस्थेमध्ये, मनानेच असं ठरवायचं, आता मी गाडीमध्ये बसलोय, आता मी आळंदीत उतरलोय, आता मी आम्ही इंद्रायणीमध्ये आंघोळ केली, आता मी कपडे घातले, आता मी निघालोय, आता मी शनिदेवाचं दर्शन केले, मारुतरायाचं दर्शन केले, आता मी हैबत बाबाच्या पायरीपर्यंत आलोय, आता मी ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात आलोय, आता मी लोटांगण घातलंय, आता मी नमस्कार केलाय, आता मी प्रदक्षिणा मारतोय, आता मी दर्शन बारीत उभा आहे, आता मी समाधी मंदिरात आलोय, आता मी समाधीवर डोकं ठेवलोय, आता मी समाधी मंदिरात डोकं ठेवून ज्ञानोबारायांना प्रार्थना करतोय, हे माऊली ज्ञानराजा माझ्यावरती सदैव कृपा करा, अशीच माऊलीसारखी दया माझ्यावरती करा, आयुष्यभर राहू दे, आशीर्वाद ठेवा. असं करून नमस्कार करा, बाहेर या, मुक्ताईचं दर्शन करा, पुढे या, सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन करा, तिथून जिथून ज्ञानेश्वर महाराज समाधीला गेलेत तिथं नंदी आहे, त्या नंदीचं दर्शन करा, पुढे या, बाहेर एक पिंपळ आहे, त्याला पिंपळाला प्रदक्षिणा मारा, पुढं आल्यानंतर एक इकडे मोठं झाड आहे आजान वृक्षाचं, तिथं जा, त्याचं दर्शन करा, तिथं 4-5 ओव्या वाचा, खाली या, तिथं 2 अशा पालख्या आहेत, ऐकाने त्या पालख्यांचं दर्शन करा, तिथे सुवर्ण पिंपळ आहे, त्या पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारा, त्याच पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा ज्ञानेश्वर महाराजांच्या आईनं मारल्या होत्या, म्हणून ज्ञानियांचे राजे म्हणून जन्माला आले होते, त्या पिंपळाला 7च प्रदक्षिणा मारा. पुढे या, हैबत बाबाचा मंडप आहे, त्या मंडपात या, तिथं विनेकरी उभा आहे, त्याचं दर्शन करा, तिथे पुढे वेद आहे, वेदाचं दर्शन करा, पुन्हा समाधीचं लांबूनच हात जोडून दर्शन करा, तुमचं दर्शन झालं. काय लागतं तुम्हाला, काय तिथं जायचीच गरज आज काही नाही, म्हणजे जाऊच नका असं नाही, पण रोज आपण जाऊ शकत नाही ना. पहा बरं, जाऊन आले की नाही आळंदीला इतक्यात, बसलेत नांदूरला, जाऊन कुठं आले इतक्यात, आळंदीला दर्शन करून आलो की नाही आपण,
पावर झाली की नाही आपली वारी. अशी रोज वारी केली पाहिजे. नाही तर काही काही फक्त जातात आणि समाधी मंदिरात उभी राहून पप्पेचाई काय करीत असेल तिथं उभं राहून मंदिरात उभं राहून आणि पप्पेचाई घरी बसून ते आता ना मंदिरात असतील, ते आता ना दर्शन करीत असतील, ते आता ना हरिपाठ म्हणत असतील. मग नक्की आळंदीला गेलंय कोण? पप्प्याची आई का पप्प्याचा बाप आहे का नाही? त्याच्यामुळे आपली रोज मानस पूजा करत चला. आणि जेव्हा कधी तुम्हाला सगळ्या कामातून वेळ मिळेल तेव्हा गाडी करा आणि डायरेक्ट आळंदीला पंढरपूरला जाऊन दर्शन करून या. मानस पूजा सगळ्यात श्रेष्ठ पूजा सांगितली. लय देव चोळलेच पाहिजे, लय बॉस अर्धा अर्धा एक एक तास असं काहीच नाही. श्रद्धा असली तर पूजा करायची. नाही तर आपली मनस्थिती जर नसेल आणि आपण देवपूजा केली तर ती देवपूजा देवाला फळ देत नाही, ती देवाला ती प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे श्रद्धा, विश्वास आणि भाव. एकच उदाहरण सांगतो, संपलं माझं कीर्तन. श्रद्धेनं दगड तरले होते, हाताने नव्हते तरले. संपलं कीर्तन माझं. हनुमंतरायाच्या शब्दावरती माकडांनी म्हणजे वानरांनी विश्वास ठेवला. काय ठेवला तो विश्वास? हनुमंतराय काय म्हणले होते? अरे माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, तुमच्या मनात भाव ठेवा, अंतःकरणात श्रद्धा ठेवा आणि लिहा नावं. अहो त्यांनी विश्वास ठेवला हनुमंतराय शब्दावर. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. ऐका, विश्वास ठेवला, परिणाम दगड तरले आणि तेच दगड भगवान प्रभू रामचंद्रांनी टाकले तर सगळे बुडाले. याचा अर्थ काय होतो? हाताने दगड तरले नाही, देवाच्या नावाने दगड तरले. नावाने सुद्धा नाही, नामावरच्या श्रद्धेनं तरले. म्हणून श्रद्धा, विश्वास, भाव ठेवा. आयुष्य तुमचं शेवटात जाईल. ज्ञानेश्वर माऊली महाराज. हा मी घाबरलो ना, म्हणले कशी आले ऐकणे. तुम्हाला धन्यवाद. विनेकरी बाबा दोन्ही चोपदार आमचे ऐकणे, तुम्हाला धन्यवाद. सगळे तुम्ही पहाडासारखी माणसं माझ्या पुढे बसलात, तुम्हाला सगळ्यांना वंदन. आकाशाच्या उंचीची माणसं आहेत, तुम्हाला वंदन. सगळ्यात तुम्ही आई बहिणी वडीलधारी, तुम्हाला सगळ्यांना वंदन. पहिल्यांदा कीर्तन केलं महाराज मी इथं नाशिक जिल्ह्यातला असून. या गावाला पहिल्यांदा आलोय मी, नाशिक जिल्ह्यातला असून. मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं असेल. काय ना कळलं, काय ना उद्या नाही कळलं तेच बरं झालं. आहे का नाही? आहे का? मुद्दा आपला चालला होता. सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. मंडप साऊंड सिस्टीम, मंडप लय बाहेर दिलंय भाऊ तुमचाच का? हां हा ठीक आहे, लय गोड. साऊंड पण चांगला लागला. सुरुवातीला गडबड झाली पण झाला चांगला. माऊलीचा दास यूट्यूब चॅनल आहेत. महाराष्ट्रात जेवढी नामांकित कीर्तनकार आहेत, मोठी मोठी विद्वान विचाराची माणसं, मोठी म्हणजे विद्वान विचाराची माणसं, अशा विचारवंतांची कीर्तनं ज्या चॅनलला शूटिंग झालेले आहेत ते माऊलीचा दास यूट्यूब चॅनल. सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जेव्हा तुमचं मन उदास होईल, जेव्हा तुम्हाला उदास वाटेल, जेव्हा टेन्शनमध्ये याल, तेव्हा त्या चॅनलला भेट द्या आणि चांगल्या कीर्तनकारांची कीर्तन ऐका आणि आपण टेन्शन फ्री व्हा, प्रसन्न व्हा, अशी अपेक्षा. सगळ्यांना वंदन करतो. या कार्यक्रमाचा सर्वांचा निरोप. आदरणीय वारकरी संप्रदायाचे पाईक सेवक, या नात्यानं कार्य करणारे या बाबांचे, या दादांचे भाचे, आदरणीय आमचे बंधू ऐकणे भाऊसाहेब महाराज सानप आहेत. तुम्ही दिलेलं हे वंदन. तुमच्यामुळं चांगली माणसं मला भेटली आज. हे रोज मला दिसायचे कुठं कुठं दाव्यामध्ये, पण आज प्रत्यक्ष भेटले सगळे. वा वा, लय भारी वाटलं मला. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. कार्यक्रम संपलाय. काही आदरांजल्या होतील त्या झाल्या की मग सगळ्यांनी उठायचे. हां महाराज सूचना करतील मग उठा. विठ्ठल जय जय आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कमानकर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आमच्या या नांदूर शिंगडे गावचं वैभव तुकाराम पाटील शेळके यांचे चिरंजीव वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी जमलात. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेगोती परिवार या ठिकाणी आपण हजर आहात.
गायनाचार्य अतिशय